यानंतर आपली थर्ड रिएक्शन असेल प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड बाय हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंज नावातूनच तुम्हाला समजलं असेल की या रिएक्शन मध्ये काय होतंय, फक्त हॅलोजनचं एक्सचेंज होतंय. यामध्ये खूप फेमस रिएक्शन आहे, त्याचं नाव असेल फिंकलस्टीन रिएक्शन. एक्झामला सुद्धा विचारतात. अगेन नेम रिएक्शन आहे, त्यामुळे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जी नेम रिएक्शनची नोटबुक तयार केली असेल त्यामध्ये ही रिएक्शन लिहून घ्यायची. पण या रिएक्शन मध्ये काय होतंय किंवा या फिंकलस्टीन रिएक्शन मध्ये किंवा ही रिएक्शन नॉर्मली अल्काइल आयोडाइड तयार करण्यासाठी वापरतात. अल्काइल आयोडाइड आपण इतर मेथडने पाहिलं, जर आपण इतर मेथडने अल्काइल आयोडाइड बनवलं तर रिव्हर्सिबल रिएक्शन होते आणि आपला प्रोडक्ट फार कमी मिळेल. त्यामुळं बेस्ट मेथड असेल अल्काइल आयोडाइड बनवण्यासाठी फिंकलस्टीन रिएक्शन. बघा फिंकलस्टीन रिएक्शन मध्ये अल्काइल आयोडाइड कशापासून बनवतात तर फ्रॉम RCl or RBr म्हणजेच अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड रिॲक्ट केलं जातं विथ NaI म्हणजेच सोडियम आयोडाइड. ही रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. ही रिॲक्शन कशी होते इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. आता ऍसिटोन आपण काय यूज करतो, ऍसिटोनचं मेन फंक्शन काय असेल, जो NaI असेल तो ऍसिटोन मध्ये डिझॉल्व्ह होतो, म्हणजेच Na+ आणि I- आयन तयार होतात. जर Na+ आणि I- आयन तयार झाले तर किंवा सोडियम आणि आयोडीन मधला बॉन्ड ब्रेक झाला आणि I- तयार झाले तर ते एक्सचेंज साठी इझिली अवेलेबल असतील किंवा रिॲक्शन साठी इझिली अवेलेबल असतील. त्यामुळे आपण या ठिकाणी सॉल्व्हंट ऍसिटोन रिॲक्शन मध्ये यूज करतो. पहा रिॲक्शन काय होईल, या ठिकाणी जो क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल रिमूव्ह होईल. क्लोरीन आणि ब्रोमीन किंवा हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, त्यामुळे ज्यावेळेस क्लोरीन किंवा ब्रोमीन रिमूव्ह होतात त्यावेळेस त्यांच्यावरती चार्ज कोणता यायचा असेल, निगेटिव्ह. म्हणजेच निगेटिव्ह चार्ज जाईल. यामध्ये सुद्धा I- Na+, I- आयन्स तयार होतील. निगेटिव्ह आयन जाईल, त्याच्यावरची काय निगेटिव्ह आयन. म्हणजेच क्लोरीन आणि आयोडीन जे दोन हॅलोजन असतील त्यांच्यामध्ये फक्त काय होईल, एक्सचेंज होईल. म्हणजेच आपला प्रोडक्ट काय मिळेल, RCl गेलाय, त्याच्याऐवजी काय येईल आयोडीन म्हणजेच I+ काय मिळेल, जो सोडियम शिल्लक राहिलाय आणि Cl यांचा प्रेसिपिटेट मिळेल. तो आपण खालच्या साईडने एरो दाखवतो. त्यानंतर नेक्स्ट रिएक्शन मध्ये काय होईल पहा, Br. त्यानंतर Br काय करेल, आयोडीनला एक्सचेंज करेल, म्हणजे Br रिमूव्ह होईल, त्याच्याऐवजी काय सेम R पुढे Br जे शिल्लक राहिले NaBr यांचा प्रेसिपिटेट तयार होईल. नेक्स्ट बाय फिल्ट्रेशन वी कॅन सेपरेट, या ठिकाणी Br च्या ऐवजी काय आयोडाइड. देन बाय फिल्ट्रेशन वी कॅन सेपरेट अल्किल आयोडाइड. म्हणजे जर आपण फिल्ट्रेशन केलं, जो PPT मिळालेला आहे तो वरती फिल्टर पेपरवरती राहील आणि जे काय आपलं अल्किल आयोडाइड असेल ते सेपरेट होईल. हे असेल फिंकलस्टीन रिॲक्शन. फिंकलस्टीन रिॲक्शन म्हणजे काय, इफ अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड रिएक्ट विथ सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन इट गिव्स अल्किल आयोडाइड. फिंकलस्टीन रिॲक्शन लक्षात कशी ठेवायची, ही रिॲक्शन असेल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड. रिॲक्शन एकदा व्यवस्थित पाहून घ्या. यानंतर हॅलोजन एक्सचेंज मध्येच नेक्स्ट रिॲक्शन असेल नेम रिॲक्शन असेल. अगेन ही सुद्धा नेम रिॲक्शनच्या नोटबुक मध्ये लिहायची. स्वार्ट्ज रिॲक्शन. ही रिॲक्शन असेल
फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराईड, म्हणजे अल्काइल फ्लोराईड तयार करण्यासाठी ही रिॲक्शन यूज केली जाते. जशी आपण फिंकलस्टीन रिॲक्शन पाहिली होती, अगदी सेम मेकॅनिझम असेल, फक्त फरक काय असेल या ठिकाणी आपण किंवा रिॲक्शन लक्षात ठेवताना लक्षात ठेवायचं, फिंकलस्टीन रिॲक्शन असेल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड अँड स्वार्ट्स रिॲक्शन असेल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराईड. पहा रिॲक्शन काय असेल. इन दिस रिॲक्शन अल्काइल क्लोराइड रिॲक्ट विथ AgF और मेटल फ्लोराइड. जे मेटल बरोबरचे फ्लोराइडचे कंपाऊंड असतील त्यांच्याबरोबर अल्किल क्लोराइडची रिॲक्शन करायची. मेटल फ्लोराइड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं सुद्धा घेऊ शकतो HgF2, म्हणजे मेटल आणि फ्लोरीन यांचे कंपाऊंड असतील त्याच्याबरोबर रिॲक्शन करायची अल्किल क्लोराइडची. काय रिॲक्शन होईल. जो निगेटिव्ह ग्रुप असेल किंवा क्लोरीन असेल रिमूव्ह होईल. ही सुद्धा रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन आणि स्लाइटली आपण हीट त्या ठिकाणी देतो. अगेन Ag प्लस F मायनस आयन तयार होतील. F मायनस आयन फ्री असतील फॉर एक्सचेंजसाठी किंवा रिॲक्शनसाठी. Cl मायनस आयन रिमूव्ह होईल, त्याच्याऐवजी काही F म्हणजे R F अँड Ag आणि Cl कंबाईन होतील, त्यापासून AgCl चा रेसिपिटेट तयार होईल. ही सुद्धा सेम रिॲक्शन असेल पहा. यामध्ये सुद्धा हायड्रोजन एक्सचेंज होत आहे, फक्त या ठिकाणी आपण यूज करतोय AgF म्हणजेच मेटल फ्लोराईड. बाकी सगळं मेकॅनिझम सेम असेल. Cl रिमूव्ह होईल, त्याच्याऐवजी F येईल आणि आपला अल्किल फ्लोराईड तयार होईल. हे असेल स्वार्ट्स रिॲक्शन. हायड्रोजन एक्सचेंज मध्ये दोन रिॲक्शन लक्षात ठेवायचे पहा. फिंकलस्टीन आणि स्वार्ट्स रिॲक्शन दोन्ही सुद्धा नेम रिॲक्शन आहेत. आपला जो नोटबुक असेल नेम रिॲक्शनचं त्यामध्ये लिहून घ्या आणि याचा स्टडी त्या नोटबुक मधून करायचा. रिॲक्शन पाहून घ्या. आपण आतापर्यंत या चॅप्टर मध्ये वरती ज्या रिॲक्शन पाहिल्या त्या रिॲक्शन होत्या प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. आता आपल्याला यानंतरची जी रिॲक्शन पाहिजे ते असेल प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड. प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइडची आपल्याला फक्त एकच रिॲक्शन या चॅप्टर मध्ये दिलेली आहे. ती रिॲक्शन असेल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आता इलेक्ट्रोफिलिक किंवा इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय. इलेक्ट्रोफाइल मीन्स द ग्रुप हॅव्हिंग ऑर द ऍटम हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे जे पॉझिटिव्ह स्पेसिस किंवा कोणताही पॉझिटिव्ह ऍटम किंवा ग्रुप असेल त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोफाइल. आता इलेक्ट्रोफाइल किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय असेल. एक इलेक्ट्रोफाइल जाईल, त्याच्याऐवजी दुसरा एक इलेक्ट्रोफाइल येईल, म्हणजे पॉझिटिव्ह आयन जाईल, त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह आयन येईल. आता आपल्याला जे एक्झाम्पल दिले आपण त्याबद्दल पाहूयात पहा. किंवा यामध्ये लक्षात ठेवा, आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये किंवा इन द प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड, आपल्याला जर अराइल हॅलाइड बनवायचं असेल तर आपण डायरेक्ट हॅलोजिनेशन रिॲक्शन करू शकतो विथ बेन्झिन ऑर बेन्झिन डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच हॅलोजनची रिॲक्शन आपण जर डायरेक्ट बेन्झिन किंवा बेन्झिनचा जो डेरिव्हेटिव्ह असेल त्याच्याबरोबर केली आपल्याला डायरेक्ट काय मिळेल, अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइड म्हणजे काय आपल्याला माहित असेल, एरोमेटिक रिंगला डायरेक्ट हॅलोजन अटॅच असेल. आपल्याला जी 12th मध्ये या चॅप्टर मध्ये रिॲक्शन दिलेली आपण ती पाहूयात पहा. आपल्याला दिलेली आहे पहा टोलिन. टोलिन म्हणजेच काय असेल, सगळ्यांना माहित असेल बेन्झिन रिंग त्यावरती CH3. आता आपल्याला याची रिॲक्शन करायची विथ हॅलोजन. समजा आपण घेऊयात Br2. Br2 मी आता असं लिहितो पहा, Br सिंगल बॉन्ड Br. आतापर्यंत आपण पाहिलं असेल जो हॅलोजन असेल जर तो बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर त्याचा आयन तयार होत असेल तर तो नेहमी काय असतो, निगेटिव्ह. किंवा जर रिएजंट मध्ये दोन्ही पण सारखेच ऍटम असतील किंवा तो एलिमेंटरी स्टेट मध्ये असेल आणि जर बॉन्ड ब्रेक झाला तर तो बॉन्ड कसा होतो, सिमेट्रिकल ब्रेक होतो आणि त्या ठिकाणी काय तयार होतात, फ्री रॅडिकल. म्हणजेच जर आपण Br सिंगल बॉन्ड Br घेतला, Br सिंगल बॉन्ड Br, दोन्ही पण Br आहेत, दोन्हींची पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल
त्यामुळे ज्यावेळेस बॉन्ड ब्रेक होईल त्यावेळेस काय व्हायला पाहिजे, एक Br किंवा Br बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन घेईल, दुसरा Br बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन घेईल, म्हणजे जे दोन इलेक्ट्रॉन असतील बॉन्ड मध्ये दोन्ही पण Br एक एक बॉन्ड एक एक इलेक्ट्रॉन घेतील आणि Br फ्री रॅडिकल तयार होतील. परंतु या ठिकाणी पहा आपण रिॲक्शन होत असताना कॅटलिस्ट यूज करणार आहे Fe म्हणजेच लेविस ऍसिड. आपण कोणताही लेविस ऍसिड यूज करू शकतो. Fe असेल, FeCl3 असेल, AlCl3 असेल, FeCl2 असेल, कोणताही लेविस ऍसिड यूज करू शकतो. अजून या ठिकाणी कंडिशन असेल डार्क. जर आपण FeCl2 किंवा कोणताही लेविस ऍसिड यूज केला आणि ही रिॲक्शन जर डार्क कंडिशन मध्ये होत असेल तर Feचं काम काय असेल, हा जो Br सिंगल बॉन्ड Br असेल यातला एक Br विथ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घ्यायचा किंवा त्याच्याबरोबर बॉन्ड तयार करायचा. म्हणजे Fe मुळे काय होईल, Br सिंगल बॉन्ड Br बॉन्ड ब्रेक होईल आणि बॉन्ड ब्रेक होताना जो एक Br असेल तो बॉन्डचे दोन्ही पण इलेक्ट्रॉन स्वतः बरोबर घेईल आणि त्यामुळे त्यावरती काय येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. Br Fe बरोबर जाईल इलेक्ट्रॉन घेऊन निगेटिव्ह चार्ज आणि Br ने बॉन्डचे दोन्ही पण इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे जो दुसरा Br असेल त्यावरती काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच या ठिकाणी काय तयार होईल पहा, एक Br प्लस आणि एक Br मायनस आयन तयार होईल. पाहा मी सांगितल्याप्रमाणे हा जो CH3 असेल बेंझिन रिंग वरचा तो काय असेल, ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. आपण 11 मध्ये डीप मध्ये पाहिले का, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप किंवा ऑर्थो पॅरा डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप. या ठिकाणी जो CH3 असेल तो ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असेल. म्हणजेच CH3 काय करेल, ऑर्थो आणि पॅरावरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवेल आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे काय होईल, जो पॉझिटिव्ह आयन असेल तो अट्रॅक्ट होईल टुवर्ड्स ऑर्थो अँड पॅरा पोझिशन आणि प्रत्येक ठिकाणी काय असेल, एक एक H असतो बेंझिन वरती. ऑर्थो आणि पॅरावरचा ऑर्थो किंवा पॅरावरचा H रिमूव्ह होईल, H प्लस रिमूव्ह झाला त्याच्याऐवजी काय येईल, प्लस चार्ज. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर इलेक्ट्रोफाईल रिमूव्ह झाला त्याच्याऐवजी काय होतो, रिएजन मधला इलेक्ट्रोफाईलच, न्यूक्लिओफाईल कधी येणार नाही. आता जर इलेक्ट्रोफाईल रिमूव्ह झाला त्याच्याऐवजी इलेक्ट्रोफाईल येत असेल तर आपली रिॲक्शन काय होईल पहा, बेंझिन रिंग त्यावरती CH3 ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे, त्यामुळं एकतर Br पुढे येईल ऑन ऑर्थो पोझिशन. अजून दुसरं काय असेल, ऍट पॅरा पोझिशन. म्हणजे आपल्याला काय जे प्रोडक्ट मिळतील ते काय असतील, ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग प्रोडक्ट. पाहता एक्झाम मध्ये रिॲक्शन लिहिताना नेहमी बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहिणं महत्वाचं आहे. एक वेळ तुम्ही एखाद्या रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचं नाव लिहायचं राहिलं तरी चालेल, परंतु जी रिॲक्शन असेल ती बॅलन्स असणं फार महत्वाचं आहे. आपण दोन बेंझिन यूज केलेत किंवा आपल्याला दोन प्रकारचे प्रोडक्ट मिळालेत, त्यासाठी या ठिकाणी आपल्याला ट्वाईस लिहावं लागेल. जर या ठिकाणी ट्वाईस लिहिलं तर या ठिकाणी सुद्धा काय लिहावं लागेल, ट्वाईस. म्हणजे दोन H रिमूव्ह होतील ऑर्थो अँड पॅरा पोझिशनचे, त्याच्याऐवजी दोन Br प्लस आयन येतील, त्यासाठी आपल्याला ट्वाईस Br लिहावं लागेल. आता पहा, दोन जे H प्लस असतील त्याच्याऐवजी दोन Br प्लस आयन आलेत, म्हणजे दोन H रिमूव्ह झालेले शिल्लक असतील आणि जे दोन Br मायनस आयन तयार झालेत ते शिल्लक असतील. ते दोन कंबाईन होतील, काय मिळेल, ट्वाईस HBr. ही असेल आपली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. यामध्ये प्रोडक्ट काय मिळेल पहा, ऑर्थो पोझिशनला Br असेल म्हणजेच ऑर्थो ब्रोमो टोलिन आणि हा काय असेल, पॅरा ब्रोमो टुलिन. एकदम सिंपल रिॲक्शन आहे पहा आणि एकच रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये. फक्त जर आपण या ठिकाणी आयोडीन यूज केलं तर आयोडीन यूज केल्यानंतर आपल्याला जो HI मिळेल, हायड्रो आयोडिक ऍसिड, हा जास्त रिएक्टिव्ह असेल, तो परत रिव्हर्सिबल रिॲक्शन करेल. त्यामुळे जर आपण आयोडीनची ऍडिशन करत असेल तर त्या ठिकाणी नायट्रिक ऍसिड यूज करतात. नायट्रिक ऍसिड काय करेल, जो हायड्रो आयोडिक ऍसिड असेल
त्याचं परत ऑक्सिडेशन करेल आणि I2 मध्ये कन्व्हर्जन करेल. त्यामुळं फक्त इन केस ऑफ आयोडीन आपण नायट्रिक ऍसिड यूज करतो. रिॲक्शन पाहून घ्या बा, एकदम सिंपल रिॲक्शन असेल.